बातम्यांनी। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 1 कोटी रुपयांचा आर्थिक धनादेश सुपूर्द। राज्यभरामधल्या नुकसानग्रस्तांना मदत म्हणून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून हातभार। अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय, त्यामुळे शेतकरी संकटात सापडलाय। मात्र अशामध्ये धाराशिवच्या संचितपूर गावामधल्या 27 शेतकऱ्यांना कर्जवसुलीसाठी बँकांनी नोटिसा पाठवल्या, त्यामुळे संताप व्यक्त होतोय। धाराशिवमध्ये वसुलीसाठी बँकांनी शेतकऱ्यांना पाठवलेल्या नोटिसांच्या संदर्भातल्या एबीपी माझाच्या बातमीची पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून दखल। शेतकऱ्यांना पाठवल्या जाणाऱ्या नोटिसांच्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांसोबत बोलून अधिकची माहिती घेणार असल्याची प्रतिक्रिया। गोंदियामध्ये ठाकरेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राडा झालाय। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नानू मुदलियार यांना मारहाण, तर ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुखासह 6 जणांवरती गुन्हा दाखल। मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावरती एका वृद्धाकडून अंगावरती रॉकेल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न। नवी मुंबई महानगरपालिका आणि पोलिसांच्या विरोधामध्ये वृद्धाकडून जोरदार निदर्शनं। या घटनेच्या नंतर पोलिसांनी वृद्धाला ताब्यात घेतलंय। मुंबईमधल्या कुर्ला एलबीएस मार्गावरती काही तरुणांनी गाड्यांना थांबवलं आणि आय लव्ह मोहम्मदचे स्टिकर चिकटवले। या विरोधामध्ये किरीट सोमय्या आक्रमक झालेत। वाद चिघळण्याची शक्यता असल्यामुळे पोलीस सोमय्यांना कुर्ला जंक्शनच्या जवळ रोखणार। परभणीमध्ये शेतकरी संकटात असताना वसंतराव नाईक विद्यापीठामध्ये एका कार्यक्रमासाठी पैशांची उधळण। कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेची कुलगुरूंना नोटीस। यावरती कृषी मंत्रालयाला तातडीनं अहवाल सादर करण्याचे आदेश। नवी दिल्लीमध्ये आयुषचं शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आणि मंत्रालयाच्या विरोधामध्ये जोरदार निदर्शनं। आयुष एक्झिट परीक्षा रद्द करण्याची विद्यार्थ्यांची मागणी। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून परवाना। या परवान्यामुळे आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटी मजबूत होणार आहे। इंग्लंडच्या क्रिस वोक्सचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय। मात्र काउंटी क्रिकेट तसंच जगभरामध्ये सुरू असलेल्या विविध T20 लीगमध्ये तो खेळणार आहे। प्रसाद ओक दिग्दर्शित आणि अभिनीत वडापाव हा चित्रपट 2 ऑक्टोबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला। या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कलाकारांनी रामनाथ पय्याडे कॉलेज ऑफ हॉस्पिटॅलिटी स्टडीजला भेट दिली आहे आणि यावेळेला विद्यार्थ्यांनी तब्बल 7.5 किलोचा वडापाव बनवलाय।